हॅलो नमस्कार। मस्त आज आपण न खाणारे देखील खातील अशी आवडीने पत्ताकोबीची भाजी बनवणार आहेत। अगदी छान सोप्या पद्धतीची आहे मसाला पत्ताकोबी। भरपूर जण असतात की त्यांना आवडत नाही, पण जर अशा पद्धतीने केली ना एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडायलाही लागेल। कढईमध्ये इथे मी जिरं मोहरीची फोडणी देते। तेल छान गरम झालंय। जिरं मोहरी टाकल्यानंतर आपल्याला कढीपत्ता असेल तर कढीपत्ता देखील ॲड करायचा आहे। कढीपत्ताही छान तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूणचे काप किंवा मग कांडून घेतलेलं लसूण पण ॲड करू शकतो आपण। मी इथे कापच वापरते। 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या मी कट करून घेतल्या होत्या आणि लांबट असा कांदा कापून घेतला आहे। एकदम बारीक पण नाही, पण लांब असं काप केलेत आणि तेच मी आता फ्राय करून घेणार आहे। एकदम लालसर होईपर्यंत करून घ्यायचं आहे आपल्याला। खूप लालही नाही आणि एकदम पांढराही असंही नाही राहू द्यायचं। थोडंसं कांदा भाजून घ्यायचा आहे, त्याच्याने छान टेस्ट येते। आणि जोपर्यंत आपल्याला लालसर दिसत नाही तोपर्यंत भाजत राहू द्यायचं आहे आपल्याला। इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे। फक्त मसाल्यांमध्ये मी लाल तिखट, हळद आणि वरतून थोडा गरम मसाला ॲड केला होता। पत्ताकोबी लांबटच कापून घेतली मी बारीक बारीक। जशी आपल्याला आवडते त्या पद्धतीने कापून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने छान दिसायलाही छान दिसते। टोमॅटो पण मी ॲड करून घेतला होता, ती क्लिप थोडी मिस झाली होती, पण टोमॅटो पण आपल्याला बारीक कापून घ्यायचा आणि तो ॲड करायचा आहे कांद्यासोबतच। वरतून मी इथे गरम मसाला ॲड करते। हाफ डन झाली होती इथे शिजून भाजी, मग नंतर मी गरम मसाला ॲड केला आहे आणि मीठ घातलं आहे चवीपुरता। म्हणजे मग थोडंफार पाणी सुकल्यानंतर मीठ टाकलं ना परत पाणी येतं आणि मग आपल्याला तशीच ओपन शिजवून घ्यायची आहे। झाकण न ठेवता आपल्याला शिजवायची आहे। 1-10 मिनटात शिजून जाते आणि शिजल्यानंतर माझ्याकडे हे फ्रोझन मटार होते म्हणून मी वरतून टाकते। जर का फ्रेश मटार असले ना तर मग आपण तेलात फ्राय करून घेऊ शकतो। इथे मस्त आपली भाजी तयार झाली आहे। 5 मिनटं अजून लागतील आणि मग मी मटार आणि पत्ताकोबी दोघेही मिक्स करून 5 मिनटं वाफवून घेणार आहे। झाकण न ठेवताच वाफायला ठेवायची आहे। वरतून थोडं कोथिंबीर घातली आहे। पत्ताकोबीला पाणी टाकायची गरज नसते, तिचंच खूप असं पाणी येत राहतं भाजीला आणि मग शिजून जाते। छान मस्त भाजी इथे तयार झाली आहे। कशी वाटली मला नक्की सांगा। एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने। जो खात नसेल ना तोही आवडीने खाईल अशी भाजी। आमच्या घरात अशी भाजी बनवली ना मुलं तर 1 चपाती एक्स्ट्रा खातात। आवडीची भाजी आहे म्हटल्यावर मग कितीही प्रकार बनवले, कशी बनवली तरी ते आवडीनेच खातात। पण एक थोडंफार वेगळं म्हणून मी ट्राय करत असते वेगवेगळे। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।